आजकाल ना ही नवीन नवीन पोरं आहेत ना वर्कआउटला सुरुवात जबरदस्त करतात, पण परत जे त्यांचं जे मोटिवेशन सुरुवातीचं होतं ना तेच मोटिवेशन ना हळूहळू 2-3 महिने झाले जिमला की ते कमी 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 होत येतं आणि मग त्यांचा सुरू होतो जिमला सुट्ट्या, जिमला वैताग, जिमला जात नाही. असं का होतं माहिती आहे का? त्यांच्या ज्या एक्सपेक्टेशन असतात त्या भरपूर असतात की मी जिम लावली म्हणजे माझी 10-15 दिवसात एका महिन्यात बॉडी झाली पाहिजे, मसल पूर्ण दिसला पाहिजे. तर मित्रांनो गोष्टी तशा नसतात. तुम्हाला वाटतंय की लवकरात लवकर बॉडी होते. बॉडी बनायला मित्रांनो तुम्हाला टाइम लागणारच. तुम्ही जी मेहनत करताय ती तुमची फ्युचरची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि ही मेहनत जर तुम्ही कंटिन्यू चालू ठेवली 6-7 महिने तर हळूहळू तुम्हाला तुमच्या बॉडीवरती मसल मास जे आहे ते ग्रोथ होताना दिसेल. तुम्हाला तुमची बॉडी एकदम कंडिशन मध्ये येताना दिसेल. कधी 6 ते 7 महिन्यानंतर. आणि मित्रांनो तुम्ही हे जे मोटिवेशन तुमचं जे हळूहळू संपत जात आहे ना की बॉडी होत नाही, सोडूनच द्यायला पाहिजे, ह्या विचारापर्यंत तुम्ही जाताय ना, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची. माझ्यावरूनच मी सांगतो ही गोष्ट की मी पण तुमच्यासारखाच होतो, बिगनर लेवलला होतो, बॉडी होत नव्हती, वैतागत होतो. पण आज एवढी वर्ष मी जिम करतोय ना, आज कोणी बघून सांगतो की हा पोरगा आहे, जिमला जाणारा दिसतोय. भले कुठलेही कपडे घातले तरी लगेच ओळखून येतो की पोरगा जिमला जातोय. तर मित्रांनो माझ्यावरून मी एक गोष्ट सांगतो, हार नाही मानायची. कसं आपण जी मेहनत करतोय ना, मेहनत चालू ठेवायची आणि एकच वाक्य लक्षात ठेवायचं, मी करतोय आणि मीच करणार, माझ्याशिवाय इथे कोणीच नाही करणारा. एकच गोष्ट ही कायम लक्षात ठेवायचं, मी आहे आणि हे मीच करू शकतो, आपल्याशिवाय इथे कोणच नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि मजबूत वर्कआउट करायचा. बाकी जे तुम्हाला फळ पाहिजे ना, जे मेहनतीचं फळ पाहिजे ते तुम्हाला येणाऱ्या काळात 100% भेटणार. फक्त काय, माइंड शांत ठेवायचा, फोकस राहायचं आणि थोडा वेळ द्यायचा, बस. बाकी सगळं मी करतोय आणि मीच करणार, आपल्याशिवाय इथे कोणच नाही, एवढंच.